नमस्कार. मी काल एक व्हिडिओ केला होता, ज्या व्हिडिओमध्ये हिंदू धर्म जातीयवाद नाहीच हे मांडलं होतं. अनलायझरच्या डिवाइन चॅनलवरचा हा व्हिडिओ असल्यामुळं याला व्ह्यूज थोडेसे कमी आहेत, थोडेसे म्हणजे बरेचसे कमी आहेत, कारण डिवाइनची पोच आणि माझ्या अनलायझरची पोच याच्यामध्ये फरक आहे. पण त्याच्यात अशा लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचला, मला वाटलं व्ह्यूज कमी असतील तरी चालतं, पण त्याचा हेतू सफल झालाय असं म्हणावं लागेल. कारण ज्यांच्या बुडाला मिरची लागते ना हिंदू धर्माला चांगलं बोलल्याबद्दल, त्यांच्यापर्यंत हा पोचला आणि त्यांनी सनकून शिवीगाळ केली. त्याच्यामुळं मला वाटलं की आता आपला हेतू सफल होतोय, कारण हे या लोकांना पटत नाही आहे, रुचत नाही आहे की सत्य समोर येत आहे. एकाने तर मला मुत्रे कुलकर्णी अशी कमेंट केली. काय कुलकर्णी नावावरचा राग आहे, त्यामुळं कुलकर्णी नाव, कुलकर्णी आख्यान आणि कुलकर्णी नावाचं खरं स्वरूप मी एक स्वतंत्र व्हिडिओ करून सांगणार आहे. काही अडचण नाही, मला माझ्या आडनावाचा अभिमान आहे. ते कुलकर्णी जे होते ना, ते किरिस्ताव निघाले, म्हणजे पोतभर तांदुळात आपला बाप धर्म सगळं विकणारे निघाले आणि ते अनिश्चय कार्यकर्ते पण निघाले म्हणतात. मला माहीत नाही, पण किरिस्ताव मात्र निघाले, कारण त्यांच्या गाडीवर किरिस्तावाच्या सगळ्या खुणा होत्या. किरिस्तावाच्या शिवाय असा हिंदू कुठे मुतण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळं ते कुलकर्णी किरिस्ताव होते हे लक्षात ठेवा. मुत्रे कुलकर्णी कदाचित तुम्हाला ते उगीच क्रॉसवाले कुलकर्णी वाटत असतील तर तुम्ही त्यांना म्हणू शकता, कारण बाकीचे कुलकर्णी उगाच कुठेही मुतत नाहीत, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. डिवाइनवरचा व्हिडिओ आहे म्हणून मी अजूनही भाषेचा संयम ठेवूनच बोलतोय. एकाने मला विचारलं, हो फारच कमी लोकांनी बघितला हो हा व्हिडिओ, फारच कमी लोकांनी बघितला, कारण तुम्ही त्यात काही नावं घेतली नाहीत. राजकारण्यांची नावं त्यांनीच लिहिली खाली, यांची नावं नसल्यामुळं तुमचा व्हिडिओ खूप लोकांनी बघितला नाही. मी ती कमेंट दाखवतो, त्या नावाचा उल्लेख नाही करत, कारण काय आहे की पूजेला बसल्यावर चांगली नावं घ्यावीत. केशव, माधव, गोविंद म्हणावं पूजेला बसल्यावर वाईट नावं घेऊ नयेत. राक्षसांची, भूतांची नावं थोडीच घ्यायची असतात पूजेला बसल्यावर. त्यामुळे डिवाइन चॅनलवर आपण काही लोकांची नावं टाळतो. कशाला घ्या उगाच कोणाची नावं, काय करायचं आहे, ती तिकडे आहेत ना आपली जागा. अनलायझर न्यूज हिंदी 2 चॅनल आहेत. अनलायझर लोकनीती 3रं चॅनल आहे. ते घ्यायला आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशीचं DJ9 आकार नावाचं चॅनल आहे. ते आमचे मार्गदर्शक भाऊ तोरसेकरांचं प्रतिपक्ष नावाचं चॅनल आहे. आमचे मित्र अनय जोगळेकर, आमचे मित्र सचिन पाटील खूप चालवतात, त्याच्यावर आम्ही बोलत राहू. पण इथे काही नावं घ्यायची नसतात आणि आपणच काही नावं घेऊन अपशकुन करायचा नसतो, एवढं लक्षात ठेवा. चला, आता आणखी एकाने कमेंट केली आहे, कोणी प्रवीण नावाचे व्यक्ती आहेत, की हे सगळं काल्पनिक आहे, म्हणजे पुराण, महाभारत, रामायण, वेद सगळं काल्पनिक आहे. त्यांनीच कमेंट केली आहे खाली की परशुराम ब्राह्मण असून शस्त्र कसं घेतलं, आणि त्यांनीच शेवटी करून टाकली आहे. म्हणजे त्यांना राहावलंच नाही आहे. काय मळमळ व्हायला लागली ना की माणसाला थांबवत नाही. आणि लगेच 3री कमेंट केली आहे, भटांच्या भाकड कथा. अहो, मी भटांची कथा नाही सांगितली, मी हिंदूंची कथा सांगितली. आणि ही भाकड कथा नाही आहे, या खऱ्या कथा आहेत. परशुरामाने शस्त्र हाती घेतलं ब्राह्मण असून, तेच तर मी सांगतोय ब्राह्मणांना, की ज्याची आई क्षत्रिय, ज्याची आजी क्षत्रिय, ज्याच्या आईचा मामा क्षत्रिय, ज्याचा गुरु क्षत्रिय, ज्याचे शिष्य क्षत्रिय, असा परशुराम ब्राह्मणांचा आराध्य होतो. जी मूळची क्षत्रिय घरातली माता रेणुका, ती ब्राह्मणांची आराध्य देव कुलदैवता होते. प्रसेनजीत राजाची कन्या रेणुका ब्राह्मणांची कुलदेवता होते. भगवान श्रीकृष्ण आराध्य बनतात, भगवान रामचंद्र आराध्य बनतात. हेच तर सांगतोय, ह्या भाकड कथा नाही आहेत, ह्या खऱ्या कथा आहेत. आणि आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न एका मित्राने मला विचारला, तुम्ही हे सगळं सांगितलं म्हणाले, म्हणजे ब्राह्मण नवरा क्षत्रिय बायको, ब्राह्मण बायको क्षत्रिय नवरा, हे सगळं सांगितलं म्हणाले. म्हणजे तुम्ही बरे दुष्यंत शकुंतला
ययाती देवई आणि हे सगळं सांगितलं, ओके. पण यात शूद्रपती आणि ब्राह्मण पत्नी असं काही आहे का? हे कुठं सांगताय तुम्ही? काय मस्त प्रश्न होता आणि बाकीच्यांनाही हाच प्रश्न पडला की असं कुठे असतं? वर्णामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेतल्या 4थ्या वर्णामध्ये ब्राह्मणांनी लग्न केलंय असं कुठे बघायला मिळतं? असा प्रश्न येणार हे स्वाभाविक होतं. म्हणून याचं टायटल मी ठेवलंय, वाटलं होतं तुम्ही विचाराल. वाटलं होतंच तुम्ही विचाराल. मी या व्हिडिओच्या म्हणजे मागच्या काल केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीपासून हे सांगत आलोय की मी कहाणी सत्ययुगापासून कलियुगापर्यंतची सांगतोय. कलियुगाची सांगायची थांबलो, नको सांगायला, उगाच कुणाला दुःख वाटायला नको म्हणून, म्हणजे अनेकांना त्रास व्हायला नको म्हणून. त्यामुळं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग म्हणजे परशुरामाचा काळ सत्ययुग, रामाचा काळ त्रेतायुग, कृष्णाचा काळ द्वापार युग, यातल्या कथा मी तुम्हाला सांगितल्या. पण आता कलियुगातल्या गोष्टी सांगायच्या राहिल्या. गाणे म्हणता ना, बामणाच्या पोरीला म्हणता ना, आठवतंय ना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी ब्राह्मण होत्या. उदाहरण, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत. सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी CKP आहेत. अशी असंख्य उदाहरणं मी सांगू शकतो. वाटलं होतं तुम्ही विचाराल. वाटलं होतंच तुम्ही विचाराल. मंडळी, हिंदू धर्मात अशा अनेक विवाहांना आपण स्वीकारलेलं आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या एका पुत्राची, ज्येष्ठ पुत्राची पत्नी मराठा, दुसऱ्या पुत्राची पत्नी अँग्लो इंडियन, नाही माफ करा सिंधी, आणि तिसऱ्या पुत्राची पत्नी अँग्लो इंडियन, रितेश जेनेलिया, धीरज दीपशिखा आणि भगनानी आहे. इथे हिंदुत्वाचा विचार आहे. एवढं काय, राजेश पायलट यांच्या मुलाची पत्नी कोण आहे? जरा काश्मीरात जाऊन शेखांना विचारा. सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भगिनी या त्यांच्या पत्नी आहेत. आलं लक्षात? फारुख अब्दुल्लांची मुलगी. गोपीनाथ मुंडे ओबीसी नेता, पत्नी प्रज्ञा महाजन, स्वीकारलाय, ऍक्सेप्ट झालाय. त्यामुळं अशी उदाहरणं सांगा, तशी उदाहरणं सांगा असं म्हणायचं नसतं. हिंदुत्वात या सगळ्या गोष्टी मी आधीपासून सांगत आलोय, रोटी बेटी व्यवहार होत आलेले आहेत. त्यामुळं लक्षात ठेवायचं की सगळ्याच जातीमध्ये मिसळलेल्या आहेत. फक्त काही जणांना आग लावायची आहे, इगो सांगायचा आहे म्हणून हे चाललंय. कृपया असे विवाद वाढवू नका. नमस्कार.